जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे बघा आपल्या गावात गुढीपाडव्यानिमित्त कावडीची कापड सजवायला चालू आहे. ती हे कावडी सजवायला ते बघा. कावडीची पहिले सुरू गडू बांधून घ्याल ती. आणतो पाटील काय तर करू लागावं. हां कुठं आहो मग? कुठं थांबला मग? या की मध्ये कधी येता? हां ही बारकी कावड आहे आणि ही मोठी दोन देव आहे ते बघा. आपली सध्या गडू बांधायला चालू आहे. कावडीची कापड पण आता घेऊन आलते. आता झालं तिचे पण गडू आवळाला. हिची गडू आवळाची राहिली त्या बारक्या कावडीची. मोठ्या कावडीची गडू आवळली ती झाला. आता परड्या आले की विळू अडकावून कावड्या आमच्या सज्ज होत्या त्या बघा. जवळपास 1 तास झालं आम्ही गडू आवळाला. गडू आवळाचं जवळजवळ होत आले. आता शिडीसाठी पागोटा गुंडाळत आहेत बघा. त्याला असं गोल 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 करून पागोटा गुंडाळला जातो आणि ती परत ह्याच्यात उभा करून कावड उभा केली जाते. त्या कावडीच्या गडूला सूत कमी पडलं होतं बांधायला. मग पाटलाच्या दुकानातून सूत घेतलं. पप्पा काल किती आणलं होतं? 50 रुपये आणलं होतं. मग कमी का बरं आणलं होतं? याला बांधायला चालू आहे बघा. असं थरावर थर जे अगोदरची कावडीची जे पताके होती त्याला अशा प्रकारे बांधलं जातं आहे. त्याचं पार असं मोठं एक ही केल्याने करते ती बघा. तिकडून एक बारका देव याला. आपा डॉक्टरचा देव आहे ती. त्यांचा देव तयार झाला. आता देवळाला एक फेरी मारून आणायची बघा त्याने. गच्च बांधा लावची. त्याला गुड्या पडू देऊन लागते. त्या गुड्या पडल्या का ते खबुडं होते आणि मग ते चांदीची जी कट आहे ती आमच्या चांदीची कट आहे ती तुम्हाला दाखवतो आता. ही चांदीची कट परत व्यवस्थित बसत नाही. ती आमच्या कावडीची चांदी आहे बघा. ही चांदीची कट आहे ती. जवळपास ही 2 किलो चांदी आहे. का महाराज मुलमो का हसाला? हां हां आता हे सगळं झालं की त्या ह्याला ही चांदीची कट बांधून त्याला असं बांधायचं मग ते कावडीला लावायचं बघा. हां दाजीला व्हिडिओ गेला 3 दिवस राहील ते. हां हां पहिल्याला अशा प्रकारे आवडत आहे बघा. प्रकारे असं तंग आवळावं लागते बघा. त्याशिवाय कट व्यवस्थित बसत नाही ती. हे हिरा गच धर जरा. तुमचं मधलं नाही ते झालं की तुम्हाला दाखवतो. त्या साड्या गेल्या त्या. आता ही अगोदरच्या कावडीची जी जुनी चिट आहे ती बघा. आता ती चिट लावायची. ती कमीत कमी एक 6-7 चिट एकदाच एकावर एक टाकून परत ह्याच्यावर ॲड करून घ्यायची. ती म्हणजे इथं कावडीची कापड शिवायला टाकली होती ती घेतली. आता निघालो बघा आपण मंदिराकडे.
हे आता कवडीचं फायनल चिट आहे बघा शिडीचं. ह्याच्यानंतर डायरेक्ट चांदीची जी कट आहे ती आपली 2 किलो चांदीची कट आहे ती आपल्या देवासाठी. ती चांदीची कट ह्याच्यावर लावते ती बघा. हे अशा प्रकारे चिट आहे कवडी. यावर्षी चिट लय भारी दिसाले. आता मोठ्या कवडीचं झालं आहे भाल्याचं. आता बारक्या कवडीचं भाल्याचं चालू आहे बघा बांधाला. ह्याला पण अशाच प्रकारे सगळं हे करायचं. म्हणजे अगोदरचं जे कवडीचं होतं पताके साड्या बांधून ह्याला पण असं मोठं करायचं आणि त्याला पण परत चांदीचे कट लावून घ्यायचे आणि तो भाला परत कावडीच्या हे असं लावून घ्यायचा. हे बघा हे कसा लावला. ह्याला परत चांदीचे कट लावते ती. फायनली आता कट लावायला चालू करायला ती. या शिडीला कट बांधायचे आता व्यवस्थित सगळे. ह्याला सगळे असे सगळे हिथून तिथून चांदी आहे बघा. इथं कट लावायला चालू केली ती बघा. पहिल्या सुरू 2 पितळची गाठली ती आणि आता परत त्याच्या खाली चांदीची तिथून काहीतरी 35 कट आहे ती चांदीची. त्याच्या खाली परत अजून हे 2 पितळीची कट लावायचे बघा. तिकडं कट घालायला चालू आहे ती ह्याला भाल्याला. आता हे इळूला झेंडे लावायला चालू आहे ती. हे फरारे घालायला चालू आहे ती. शीड भाला ती शीड आहे ह्याला भाला म्हणते ती. आता ह्या भाल्याला आपल्याला ती पिंटू मामाने हे शिवलेली ती त्याची झेंडे. आता ती झेंडे घालायला चालू आहे ती. बारक्या कवडीचं अजून शिडी चालू आहे. बारक्या कवडीच्या शिडीला आता फरारा घालायला चालू आहे. ते भाला अजून त्यांनी आवळाच लालती त्याला. आपल्या कावडी यात्रेची संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटणार आहे. तर सर्वांनी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. लखन आवळा लाव का कावडीचा बी चिड झाली आहे बघा. आता हे पण लावली. तर ह्याला पण अशाच त्याला पण तसंच चांदीची कट लावून घ्यायची. ते आता त्याला जसं लावलं तसं. काय म्हणला हरी हा कोण लंगडा हा हो दादा पडेल. हे आमची साडू आहे ती बघा. हरी म्हणत नाही. हरी म्हणलाच मला काय माहिती नाही तुम्हाला जास्त ऐकू येत असेल आज. स्वामी समर्थ आलती बोला की व्यवस्थित सांगा. गणू महाराज नवीन येणार आहे ती. लग्न काय करायचं गणू महाराजाचं हा कपडे कोण करणार आहे पण हो दादा करणार आहेत का. शब्दाला जाग त्यानं माप द्यावं तू कपडे घ्यावं. कुठला एक देव रेडी झालाय. ही हाय गंगणे लोकांचा आणि ही आमचे गावचे देव आहे. मोठा महादेव आणि छोटा महादेव. कट जवळजवळ आता निम्मी झाली ती. अजून निम्मी कट राहिली ते. कट कशा प्रकारे बांधते तुम्हाला दाखवतो. कटामध्ये व्यवस्थित गाठ बांधले पाहिजे. कारण हे कट गावात शिखरावर जाऊन जुगणं हाय अशी राहिले पाहिजे. ढिली नाही झाली पाहिजे. त्याची गाठची एक प्रकारची वेगळी गाठ असते. हे बघा अशा प्रकारे गाठ घेते ती. आणि हे कोणाला पण बांधायला येत नाही. त्याला परफेक्टच माणूस लागतंय. अशा प्रकारे गाठ मारते ती.
ह्यात बोटसुद्धा चालत नाही, थोडं फिट्ट बांधावं लागतं. ते निवदा आलेले हे चिक्या खायले काय बायला चिक्या मिळाले का नाही कधी. चिक्या खायले पुन्हा ते किसण्या खायले निवदा आलेले सगळे पार करायला. आता मोठ्या देवाला देव लावून घेतली ते बघा. आता ह्या छोट्या देवाला पण इथं देव पिंड महादेव लावून घ्यायचा आहे. कट लावून घेतली ती जरा व्यवस्थित करायची त्याचं डागडूची. गंगावन बांधाल ते बघा. गंगावन म्हणजे रानगाईचं शेपूट असते हे, त्याला गंगावन म्हणते ती. आणि हेच महादेवाच्या जटा असते त्या बघा. अशा प्रकारे गंगावन बांधलं जाते. गंगावन लावले आता लावून घेतलं बघा. झालं आता शिड लावायच्या बघा. मागं लागाले का वाजवणार भाई. ही शिड आता लावायचा. आता दिसत आहे बघा कावडीचा आकार. अजून मागटला परारा लावायचा राहिला. ते लावल्यानंतर आपली कावड बघा कशी दिसते. नम पार्वती पतये हर हर महादेव. का खायला लस्सी प्यालो होय एकटंच. तुम्ही प्यायचे ती जरा. कावडी सज्ज झाली त्या बघा. आता गावातील निवदयाला चालू झाली ती. त्याला काय म्हणते ती, काय म्हणते ती? सांगळ्या बांधल्या. सांगळ्या बोले भाऊजी, सांगळ्या बोले कुहू. बारक्या देवाची देवण होती लावाला. आता देवण लावून घ्याला बघा. याला चालू झाले बघा आता. कावडे अशाच प्रकारे सज्ज झाले बघा. आता गावातली सगळे लोक येते ती निवद दाखवून जाते ती. आणि संध्याकाळी आमच्या कावडीची आरती असते बघा. पाडवा झाल्यानंतर आम्ही 5व्या दिवशी इथून शिंगणापूरकडे प्रस्थान करतो. देव बांधले ते आता बांधतो. तर ते द्या इकडं हार. आमच्या कावडीचा हा शिंग्या, हा झांजऱ्या हलकेवाल्या, ह्या आमच्या कावडी बघा. कावडीला सध्या गोंडे बांधाल ती.
आता आमच्या कावडी पाणी भरला आले त्या बघा. कावडी उभा करून आता पाणी भरायचं आहे ह्याच्यात. आता काय करायचं ईशान? आणि मग आणि नाचवायच्या कधी? संध्याकाळी आरती झाल्यावर. भरा मग आता पाणी. ईशात चप्पल काढ. आता काय पोर जाते चप्पल काय आता काय बघ आपा काय म्हणाल ईशा. एक घागर बसले आणि 2 घागरी बसतात राहिले. हा. 2 बाकी आहेत. आणि त्याच्यात किती बसते ते? त्याच्यात 6 बसते ते. 6 का? हा. हा त्याच्यात 3 बसते त्यात 6 बसते त्या. हा हा. हा. त्याच्यात 6 आणि ही कोण नाचवते? की असं ज्याच्या मनात इच्छा द्यावाविषयी हा तीच नाचू शकते, दुसरं कोणी पण नाही. हा. हा. आपल्या गावातलं कोण कोण नाचवतं? आपल्या ज्याच्या मनात खरं जी मनापासून भक्ती करते हा. तीच नाचू शकते. हम्म. आपल्या आज पुस्तक तू नाचवला का हा, नाही? मी एक वेळेस नाचविला. कोणती बारकी का मोठी? दोन्ही बी थोडं नाचविला. हा. देवाची भक्ती आहे तशी तो थोडं हे केलं. हा. आंघोळ नाही करायला सोन्यानं, पाणी घालायचं सोन्यानं. सोनं तू कधी नाचवलास का देव? आमच्या कावडीची मेन आहे ते बघा. ह्यानी सुरेश आप्पा मुख्य माणूस आहे आमच्या कावडीचे. हे भया भया मान आहे त्याचा मान आहे भिजवाचा. हा, घाल 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 ते घाल घाल घाल. खिशात मोबाईल आहे का विचार? त्याच्या खिशात मोबाईल आहे का विचार? बंद करा. महाराज दादी पडली का काय? बोर बंद कर दे. शानूर वाजवा. माग राहिले माग कोण नाही. ए चिके तू दे माग. चिके माग दे. सोन्या पलीकडे जाणार आहे. बारका देव नेला. पाणी फुल भरले बघा आतमध्ये. कावडीमध्ये नाही म्हणलं तर एका गोडूमध्ये 3 घागरी, मागट 3 घागरी, असं 6 घागरी पाणी बसते. हे वायर जाऊ द्या की असंच. ही कावडी जायला त्या महादेव मंदिराकडं. हे आमच्या गावचं मारुती मंदिर आहे. ते शिवाजी स्मारक आहे. आणि ते आहे बघा महादेव मंदिर. जवळपास कावड भरल्यावर हिला कमीत कमी 7-8 माणसाला किती. आणि एवढे कावड एकटा माणूस नाचवते बघा. कावड भरलेली. हर 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 हर
बघा ते सगळेजण येऊन इथं निवद वगैरे दाखवतात, पूजा करतात, पुरणपोळी ठेवतात. कावडी सजवून तिथं ठेवल्यात आता महादेव मंदिरापाशी. आता संध्याकाळी आरती होतील बघा. तर कावडीचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.